हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर ही आहे नवीन दिवसाची नवीन अशी सुंदर अशी सुरुवात. शुभ सकाळ सर्वांना. तर मी आज अन्वीचा नेहमीप्रमाणे टिफिन करत होते आणि इथे मी आज थालीपीठ करण्यासाठी घेतलं आहे. त्यासाठी जिरे, ओवा, लसूण, हिरवी मिरची असं सगळं वाटून घेणार आहे. इथे मी एक कांदा चिरून घेतला आहे. त्याच्यामध्ये हिंग, थोडंसं तेल, हळद, मीठ टाकलेलं आहे. इथे मी थोडी मेथी आणि कोथिंबीर धुवून स्वच्छ बारीक चिरून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ 1 वाटी आणि अगदी थोडंसं चिमूटभर ज्वारीचं पीठ आणि थोडंसं अर्धी वाटीला पण कमी असं थोडंसंच बेसन पीठ असं मिक्स करून सर्व काही मळून घेतलेलं आहे. मळताना लिंबू टाकायचं, छानसं पीठ असं मळून घ्यायचं. तुम्ही काकडी, मुळा काहीही टाकून त्याचे थालीपीठ खूप सुंदर लागतात, टाकू शकतात. आता इथे मी खूपच सकाळी इतकी धावपळ झाली, इतकी गडबड झाली, थालीपीठ शिजायला फार वेळ लागतो. इथे एक माझं थालीपीठ करपलेलंही, नंतर हे दुसरे थालीपीठ होते आणि खूप घाईघाईत थालीपीठ करण्यासाठी खूप वेळ लागतो. पण तरीही मी करायला घेतलेलं. का तर अन्वीची एक्झाम संपलेली आहे आणि आता तिचं स्कूल नेहमीप्रमाणे रोजच्या टायमिंगला सुटतं. त्याच्यामुळे उशीर होतो तिला, त्याच्यामुळे फुल नाश्ता तिला आता देणं गरजेचं असतं. म्हणून तिच्यासाठी मग मी असा मेन कोर्ससाठी खूपच असं काहीतरी पोटभरीचं बनवत असते. तर अशा प्रकारे बनवलेलं आहे. दोन्ही दूध आपले तिकडे तापतच होती. दूध ओतून घेतलं. त्यानंतर मी ते थालीपीठ असं टाकून त्याला झाकून घेतलं आणि इथे तयार आहे आपलं थालीपीठ विथ दही आणि ॲपल. आता हे ॲपल तिला फार आवडत नाही, पण माझ्या हाताला ॲपल फ्रूट लागलं म्हणून मी घेतलं. पपया चिरायला वेळ लागला असता आणि मग ते इझी पडतं ॲपल म्हणून मी दिलं. ती गेल्यानंतर मग अशी आमची घरी घटस्थापना झाली आहे. सुंदर अशी मी रांगोळी काढली. कशी वाटली ते सांगा. आता ती स्कूलमधून आल्यावर थोड्याशा कंप्लेंट्स असतात. आज थोडी रडारडी झाली स्कूलमध्ये, कोण काय म्हणलं, बसमध्ये कोण काय म्हटलं, मग ते सांगून थोडंसं रडारडी सुरू असते. मग तिला कोण काय म्हणलं, ती कोणाला काय म्हटली, मग त्यानुसार मग तिची अशी रडारडी वगैरे थोडीशी चालू राहते. मग कधी मूड चेंज असतो आणि मग आज होता लाल कलर. तर काल आम्ही पांढरा ड्रेस आणि पांढरी साडी घालून व्हिडिओ काढले. त्याला प्लीज लाईक करा, कमेंट्स करा. आणि आज होता रेड कलर. तर आम्ही दोघींनी असे बेंगॉली पॅटर्नमधून बेंगॉली लूक केलं आणि अशी बेंगॉली साडी घालून आम्ही फोटोशूट केलेला आहे. आम्ही प्रत्येक वर्षीच असं करतो. तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट्स माय व्हिडिओ. थँक यू. सबस्क्राईब माय चॅनल.